तर सलील देशमुख ललित हॉटेलमध्ये बसून डील करायचे असा आरोप माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला। मात्र हे आरोप सलील देशमुख यांनी फेटाळले आहेत। परमबीर सिंग खोटारडे असून ते दिशाभूल करतायत असं सलील देशमुखांचं म्हणणं आहे। तर परमबीर सिंग यांनी अँटिलिया केसमध्ये काय झालं ते सांगावं असंही देशमुख म्हणाले। तर परमबीर सिंग 3 वर्ष कोर्टासमोर खोटं बोलले असंही सुषमा अंधारेंनी म्हटलेलं आहे। परमबीर सिंग हा पूर्णपणे शरणागती झाला आहे। परमबीर सिंग हा NIA पासून वाचण्यासाठी यांनी त्या पद्धतीचे आरोप अनिल देशमुखांवर केले आणि तशा पद्धतीचा हा स्वतःची कातडी वाचवली। वास्तविक NIA अँटिलिया बॉम्ब ब्लास्टचा मास्टर माइंड परमबीर सिंग आहे। याचे सगळे एव्हिडन्स आहे। मधील याच्यामध्ये तिकडचा DYSP होता, DCP होता, त्यांनी सुद्धा सांगितलं की कशा पद्धतीनं एक फेक त्या ठिकाणी थ्रेट देऊन परमबीर सिंग यांनी या ठिकाणी या सगळ्या गोष्टी घडवल्या होत्या। परमबीर सिंगांना जर एवढी माहिती होती तर ती सगळी माहिती त्यांनी माननीय न्यायालयाच्या समोर का सादर केली नाही? कुणाची वाट बघत होते? काय फडणवीस साहेबांनी तेव्हा कुठला ट्रिगर दाबला होता का? फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं का की तू आत्ताच बोलू नको, मी सांगतोय तेव्हा बोल, किंवा अजून तुझी स्क्रिप्ट तयार झाली नाही, त्यातली काही महत्वाची वाक्य मला जी तुझ्या तोंडी घालायची आहेत ती जरा राहिलेली आहेत, असं काही होतं का? का तेव्हाच ते बोलले नाही? कोणते पुरावे आहेत ते पुरावे दाखवले पाहिजेत। उलट परमबीर सिंगांचं हे स्टेटमेंट ग्राह्य धरून सुमोटो दाखल करत कोर्टाने त्यांना परत एकदा त्यांची कस्टडी घेतली पाहिजे। मला वाटतं की परमबीर जे म्हणत आहेत ते अगदी सत्य आहे। माझ्यावर साहेबांचं प्रेशर आहे, खडसे त्यांच्याकडे जातात, ते मला फोन करतात की काही करून गिरीश महाजनला अडकवायचं आहे, त्याला 2 वर्ष जेलमध्ये टाकायचं आहे, कुठलाही गुन्हा त्याच्यावर दाखल करा। हे मला अनिल देशमुखांनी स्वतः सांगितलं नसेल तर त्यांना विचारा, ते बोलले की नाही। मला आठवडाभराने मी सिल्लोडला गेलो, पहिल्यांदाच गेलो माझ्या आयुष्यामध्ये। मी भेटलं पवार साहेबांना, मी त्यांना विचारलं, पण ते म्हटले मी अनिल देशमुखांना विचारतो असं का म्हणतायत म्हणून। ही वस्तुस्थिती आहे, तुम्ही कोणाला विचारा। मला वाटतं जे वसुलीचं टार्गेट दिलं होतं हा आमचा आरोप आज या ठिकाणी त्याला पुष्टी मिळते आणि यापेक्षा काही गोष्टी पारदर्शकपणे सच्चाई म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आली पाहिजे। यासाठी या साऱ्या प्रकरणाची CBI चौकशी तातडीनं फास्ट ट्रॅकवर होऊन यातली सत्यता समोर आणून कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।